ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय। शिवसैनिकांकडून राज ठाकरेंना रेल्वे इंजिन भेट देण्यात आलेली आहे। प्रचाराकरता म्हणून हे इंजिन वापरा अशी आता विनंती सुद्धा केली जाते। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधीनं। सध्या आपण आहोत शिवतीर्थ बाहेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानाखाली आज आपल्याला उभं असलं पाहायला मिळते एक रेल्वे इंजिन। अर्थात मनसेची निशाणी आहे इंजिन आणि हे रेल्वे इंजिन खास एका शिवसैनिकानं पुण्याहून इथं आणलेलं आहे आणि त्यांनी स्वतः बनवलेलं आहे। त्यांचं नाव आहे आकाश परदेशी आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की अशा प्रकारे रेल्वे इंजिन राज ठाकरे यांना भेट म्हणून द्यावं आणि एकंदर सध्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे जे रेल्वे इंजिन आहे ते वापरण्यासाठी फार सोयीचं आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं जाणून घेऊया। दादा, खूप सारं स्वागत। तुमचं एकंदर रेल्वे इंजिन फार छान दिसत आहे। आज स्वतः राज ठाकरे यांनी ते पाहिलेलं आहे। नेमकं काय तुमच्या मनात डोक्यात सांगा, तुम्ही संकल्पना होती नेमकं काय हा विषय आहे, काय सांगाल? मी आणि माझ्या वडिलांनी दोघांनी मिळून बनवलं होतं। 2 महिने लागले मला बनवायला। निवडणुका आहेत आणि तुम्ही खास पुण्यावरून इथे आलेला आहात, मग मुंबईच्या प्रचारात वापरणार की पुण्याच्या प्रचारात वापरणार? नाही, जी कुठं ऑर्डर येईन तिकडं वापरू असं काही नाही, किंवा पुण्यातच वापरायचं मुंबईला वापरायचं असं काही नाही आहे। शिवसैनिकाकडून एक मनसे दिशानं भेट असं तर एकच झालं, आता राहिलंच काय। मग काय त्यांच्या संग काम केलं का आपल्या संग आम्ही केलं का एकच झालं ना। आता ते काय काय खासियत आहे या गाडीमध्ये इंजिनमध्ये? काही नाही, असं एक सिंपल एक आपण गाडीवर मॉडिफाय करून बनवलेली गाडी आहे। लाईट ठेवली आहे आणि एक सिंपल बसण्यासाठी जागा केली आहे। रेल्वे इंजिन आपला सर्वांचं लक्ष इथे वेधून घेत आहे आणि सध्या शिवतीर्थ बाहेर हा सध्या चर्चेचा विषय झालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।